ತೀರ್ಥಕುಂಡೆ ಬಳಿಯ ಕೌಲಾಪುರ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಕೋಳಿ ಸಾಕಣೆ ಕೇಂದ್ರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇದರಿಂದ ನೊಣಗಳ ಹಾವಳಿ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಇದೀಗ ಮತ್ತೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಪಶು ಆಹಾರ ಉತ್ಪಾದನಾ ಕೇಂದ್ರ ಆರಂಭಿಸಲು ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಸಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ತೀವ್ರ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. ತಾಲೂಕಾ ಆಡಳಿತ ಕೂಡ ಅನುಮತಿ ನಿರಾಕರಿಸಿದ್ರೂ ಕಂಪನಿ ಅನುಮತಿ ಇಲ್ಲದೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ನೀಡುವಂತೆ ಮತ್ತು ಈ ಪಶು ಆಹಾರ ಕೇಂದ್ರ ಆಗಬಾರದು ಎಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಾರ್ಖಾನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ನಡೆಸಿ ನಿರ್ವಾಣ ಬಂದ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಈ ವೇಳೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡ ವಕೀಲ ಈಶ್ವರ್ ಮಾತನಾಡಿ, ಯೋಜನೆ ಬಂದ್ ಮಾಡದಿದ್ದರೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ನಡೆಸಲಾಗುವುದು, ಜನರ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಕುತ್ತು ಬಂದಾಗ ಯೋಜನೆ ಕಟ್ಟಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು एಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. आमचा तालुक्यातील कुठल्याही पोल्ट्री व्यवसायाला विरोध नाहीये. विषय हा आहे कौलापूर वाड्याच्या लोकांची तक्रार आहे ह्या क्वालिटी बद्दल, ज्यांच्या पोल्ट्री फार्म बद्दल. तो गावापासून 100-200 मीटरच्या अंतरामध्ये आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी पंचायतने त्यांच्या ठराव तसा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला आहे. तालुक्यातल्या ईओला दिलाय, तहसीलदार ते गावकरी डीसीना वगैरे सीओना सगळ्यांना भेटलेले आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही कौलापूरवाडा ग्रामस्थांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत, उभेही उभे राहणार आहोत. त्याच्यामुळं आता आम्ही तहसीलदारांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी 3 दिवसाचा आम्ही मुदत दिलेली आहे. त्यांना 3 दिवसामध्ये ते काय पक्षी प्राणी काय असतील ते त्यांनी शिफ्ट करावेत आणि इथल्या लोकांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळायचं क्वालिटीवाल्यांनी पण थांबवावं. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे क्वालिटीला विनंती करतो, कंपनीला तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळू नका. कृपा करून तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही चांगल्या बाकीच्या ठिकाणी तुम्ही तुमची पोल्ट्री शिफ्ट करा. आज क्वालिटी पोल्ट्री संदर्भात जे आंदोलन झालं, हा फक्त क्वालिटी पोल्ट्री कौलापूर वाड्याशी संबंधित आहे की खानापूर तालुक्यातल्या सर्व पोल्ट्रीशी संबंधित आहे? हा फक्त विषय कौलापूर वाड्याच्या लोकांशी संबंधित आहे. हा कौलापूर वाड्याची जी ही फॅक्टरी आहे आमचा तेवढाच मर्यादित विषय आहे. खानापूर तालुक्यातला जो इतर पोल्ट्री व्यवसाय आहे त्याच्याशी या आंदोलनाचा काही संबंध नाही. शॉर्टकट मध्ये बोलायचं, थोडं एक वाक्य बोला. खानापूर तालुक्यामध्ये आज कौलापूरवाडा येतं या पोल्ट्री फार्माचा कौलापूरवाडीत गाववासियांना त्रास होत असल्यामुळे आम्ही इथं आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि हे आंदोलन खानापूर तालुका काँग्रेस पक्षामार्फत घेतलेलं आहे. तेव्हा याच्यासाठी आम्ही DC, AC, लोकायुक्त व खानापूर तहसीलदार, तालुका पंचायत या सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आणि प्रथमतः इथं ग्रामपंचायतला, बैलूर ग्रामपंचायतला, सर्व कमिटी त्यांच्या PDOना धन्यवाद द्यावं असं वाटतं, कारण त्यांनी सुद्धा एक ठराव मांडून या पोल्ट्रीचं कंस्ट्रक्शन परमिशन कॅन्सल केलेलं आहे. तेव्हा त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावं तेवढं कमीच आहे. तेव्हा हा पोल्ट्रीचा व्यवसाय क्वालिटीवाल्यांनी कुठं गाव नाही, जवळ नाही अशा ठिकाणी जाऊन शिफ्ट करावा. आमचा खानापूर तालुका काँग्रेसचा विरोध क्वालिटी प्रोडक्टला नाही, परंतु जे गावाला लागून आहे प्रोडक्ट हा, आणि जे गावामध्ये माशा जेवताना हे करताना ज्या येऊन लोकांवरती रोगराई होत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम याचा होत आहे. ही लोक प्रत्येक आठवड्याला जवळजवळ 7-8-10 विद्यार्थ्यांना, लहान मुलांना घेऊन हॉस्पिटलला जात असतात. आणि तसं रिपोर्ट सुद्धा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना केलेला आहे. कन्नड बोलू द्या. ಕೌಲಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೋಳಿ ಫಾರ್ಮ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಅದು ಈ ಕೌಲಾಪುರ ವಾರ್ಡ್ ಜನರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತದೆ. ದಯಮಾಡಿ ಇದು ಬಂದ್ ಆಗಬೇಕು ಹಾಗೂ ಈ ಕೌಲಾಪುರ ವಾರ್ಡ್ ಜನರಿಗೆ ಯಾವ ತರ ತೊಂದರೆ ಆಗುವಂತ ಕ್ರಮ ಪಂಚಾಯತಿಗಾಗಲಿ ತಹಸೀಲ್ದಾರಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಮಾತನ್ನು ಜನರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ಬಯಸ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ನಾನು ಈ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಫಾರ್ಮ್ ಬಂದಾಗೋರಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಮಾತನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಹೇಳ್ಬಯಸ್ತೇನೆ. तहसीलदारने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 3 दिवस त्यांना ज्या काय कोंबड्या असतील त्या खाली करण्यासाठी, आणि जर करता 3 दिवसानंतर त्यांनी जर कोंबड्या खाली केल्या नसतील तर ते प्रशासनाच्या वतीने त्याने पोल्ट्री फार्मचा कब्जा घेतो असं सांगितलेले आहेत. आणि याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर पुन्हा याच्यापेक्षा डबल पटीनं आम्ही इथं कौलापूरवाडा आणि इथं आजूबाजूच्या लोकांच्या वतीने इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करून याचा फडशा पडवल्याशिवाय राहणार नाही.
मला असं ह्या गावाची म्हणजे मी ह्या गावची मेंबर पण आहे आणि मला एवढं वाटतं की लहान मुलं अंगणवाडी ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಹದೇವ್ ಕೋಳಿ, ಸುರೇಶ್ ಜಾಧವ್ ಸೇರಿದಂತೆ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಚೇತನ್ ಲಕ್ಕಿ ಬೈಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.